आजच्या या असखोल चर्चेत आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो रोजच्या धावपळीत आपण सोयीस्करपणे विसरून जातो. आणि संदर्भ आहे तो समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकमधील 14व्या श्लोकाचा. अगदी बरोबर. आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की या प्राचीन श्लोकाचा मूळ गाभा उलगडणे. हो, आणि आधुनिक मानसशास्त्रात किंवा आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात याचं काय महत्त्व आहे हे शोधणे. तर या श्लोकाची पहिलीच ओळ बघा, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. वाचायला खूप सोपं वाटतं, पण याचा अर्थ असा होतो का की आपला जन्म हा निव्वळ एक योगायोग नाहीये? नक्कीच नाही. इथे कर्मयोग हा शब्द खूप लक्षवेधी आहे. याचा साधा अर्थ असा की आपण कुठे आणि कसे जन्म घेतो हा एका मोठ्या साखळीचा किंवा प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे केवळ नशीब किंवा अचानक लागलेली लॉटरी म्हणून आपण इथे आलेलो नाहीये. अजिबात नाही. त्यामागे पूर्वीच्या अनेक कृतींची एक मोठी शृंखला आहे. आपला आजचा जन्म हा त्याच साखळीचा एक दुवा आहे. खरं. पण या श्लोकाची खरी खोली ना पुढच्या ओळीत जाणवते. जन्म कसाही हो, परी शेवटी काळमुखी निमाला. काळमुख म्हणजे मृत्यू आणि त्याच्या तोंडात जाणे असा याचा अर्थ होतो ना? होय, माणसाने कितीही अफाट संपत्ती कमवली, प्रचंड सत्ता मिळवली किंवा तो कितीही मोठा विद्वान असला तरी तो या काळाच्या मुखातून सुटू शकत नाही. हे अतिशय कठोर पण अटळ सत्य आहे. मृत्यू हा कोणताही भेदभाव करत नाही हे वास्तव पचवणं सोपं नसतं. हो. इतिहासाची पानं उलटली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अनेक महान राजे, संत आणि शूर योद्धे होऊन गेले, पण महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे रामदास स्वामी म्हणतात. बरोबर. पुढे ते कितीएक ते जन्मले आणि मेले असेही म्हणतात. नेमकं हेच. हे वाचताना मी असा विचार करत होते की एवढ्या महान आणि शक्तिशाली लोकांनाही हा नियम लागू होतो हे वारंवार सांगण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय असावा? केवळ भीती घालणे हा तर नक्कीच नसावा. नाही, अजिबात नाही. यामागे एक अतिशय सखोल आणि सकारात्मक मानसशास्त्रीय सूत्र दडलेले आहे. आधुनिक मानसशास्त्रात याला आपल्या मर्यादित वेळेची जाणीव असणे किंवा मॉर्टॅलिटी अवेअरनेस असे म्हटले जाते. म्हणजे वरवर पाहता हे निराशावादी वाटू शकते, पण प्रत्यक्षात हे खूप मुक्ती देणारे आहे. जेव्हा माणसाला हे सतत स्मरणात राहते की आपले जीवन आणि आपला वेळ मर्यादित आहे, तेव्हा त्याचा जगाकडे बघण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. म्हणजे बघा ना, आपण रोजच्या जीवनात ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर किंवा ऑफिसमधील एखाद्या छोट्याशा ईमेलवरून जी चिडचिड करतो, ती या मोठ्या चित्रात किती निरर्थक आहे हे यातून समजते. अगदी बरोबर. आपण अनेकदा क्षुल्लक गोष्टींना फाजील महत्त्व देतो आणि आपला बहुमूल्य वेळ वाया घालवतो. हाच तो मुख्य धागा आहे. म्हणजे ही मृत्यूची किंवा वेळेची जाणीव माणसाला अधिक जागरूक बनवते तर? होय, ज्या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या नाहीत त्यावरून राग करणे, ताण घेणे किंवा इतरांचा द्वेष करणे माणूस सोडून देतो. खरे. रामदास स्वामींना समाजाला हेच पटवून द्यायचे होते की पैसा, प्रसिद्धी किंवा सत्ता या गोष्टींचा अहंकार व्यर्थ आहे, कारण शेवटी या सर्व गोष्टी इथे सोडून जायच्या आहेत. आजच्या जगात जिथे आपण सतत यशाच्या आणि भौतिक सुखांच्या मागे एका प्रकारच्या अंधळ्या शर्यतीत धावत असतो, तिथे हा श्लोक एका स्पीड ब्रेकरसारखे काम करतो असं मला वाटतं. अगदी अचूक शब्द वापरलात. आपले यश किंवा आपला अहंकार यापेक्षा आपण इतरांशी कसे वागतो आणि जीवनातील मूल्ये किती जपतो हे अधिक महत्त्वाचे आहे. हो, मिळालेला वेळ सत्कारणी लावणे आवश्यक ठरते. जगण्याला एक खरा अर्थ तेव्हाच मिळतो जेव्हा आपण या अटल सत्याचा स्वीकार करतो. खोटा अहंकार सोडून वेळेचे महत्त्व ओळखून अर्थपूर्ण जीवन जगण्याकडे आपला कल असायला हवा. हाच या श्लोकाचा आणि मानसशास्त्राचाही खरा मथितार्थ आहे. खूपच छान आणि सखोल विवेचन. या चर्चेचा समारोप करताना एक विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच समोर येतो. हो, कोणता? मृत्यू हेच जर जीवनाचे अंतिम आणि सर्वांसाठी समान सत्य असेल, तर आजच्या दिवशी आपण जो पुढचा निर्णय घेणार आहोत तो केवळ आणखी काही भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी असेल की खऱ्या अर्थाने एक अर्थपूर्ण वारसा मागे सोडण्यासाठी? या प्रश्नावर नक्कीच एक सखोल विचार व्हायला हवा.